सुंदर ते ध्यान उभे विठवरी 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 करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 मकर कुंडले तवते श्रवणे कंठे कौस्तुभमणे विराजित मकर कुंडले तवते गाडी कौस्तुभमणे विराजित गाडी कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान
हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची दार आवडे निरंतर हेची दार आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची ध्यान 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 तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 विठोबा
हरी जय जय राम कृष्ण 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 राम राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 हरी हरी जय जय राम 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 जय जय राम हरी हरी राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा होता सुकृता दे जोडी विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा माधव बरवा
देवीवर सुखाचे आगर रखुमा देवीवर रखुमा देवीवर रखुमा देवीवर तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल माधव बरवा माधव बरवा जय जय राम हरि जय राम हरि जय राम हरे राम हरि जय जय राम हरि जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम पिंडदान पिंडे पिंडदान पिंडे ए भेले करुण पिंडदान पिंडे पिंडदान पिंडे देवीने करू दे पिंडदान पिंडे पिंडदान पिंडे पिंडदान पिंडे देवीने करुण पिंडदान पिंडे पिंडदान पिंड देवीने करुण पिंडदान पिंडे पिंडदान पिंडे देवीने करुण पिंडदान पिंडे धेणे तेळवन
हरिले संकल्प मी ब्रह्मपण शेवटीच्या तिळी तिळवणी मूळत्री सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मर्पणे शेवटीच्या सवे अपसवे बुडाले हे कर्म सवे अपसवे बिडा बुडाले हे कर्म एका एक वर्म एक विष्णू सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मर्पणे शेवटीच्या पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान जने जनार्दन अभेदेशी आहे तैशी पूजा पावली सकळ आहे तैशी पूजा पावली सकळ सहज तो काळ साधिला सारिले संकल्प एकाची वचने
ब्रह्मी ब्रह्मर्पणे शेवटीच्या तुका मने केला अवघियांचा उद्धार तुका मने केला अवघियांचा उद्धार आता नमस्कार शेवटीचा सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मर्पणे शेवटीच्या विठला विठल हर विठ्ठल 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 पिंडदान पिंडे ठेविले करोनी पिंडदान पिंडे ठेविले करोनी तिळी तिळवणी मूळत्री सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मर्पणे शेवटीच्या समचरण सरोजम सांद्र नीलाबुदावम जगननीत पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम गंजनेत्रम सदैवलह समिठ्ठलम चिंतयामि लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचरणम शरणम प्रपदे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांचे केली स्मरण होवे सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी अपुलिया मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे या वर करी संताच्या या वर करी मस्तक हे पायावरी या वार करी दादाया वार करी दादाया वार करी दादा मस्तक हे पायावरी या वार करी दादाया वार करी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासे आपुलिया पिंडदान पिंडे ठेविले करोनी पिंडदान पिंडे ठेविले करोनी तिळी तिळवणी मूळत्री सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मर्पणे शेवटीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदिनी श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा नैमित्तिक चिंतन करता घेतलेला अभंग आहे विठला विठला रस्ता द्या बाबा येऊ द्या बाबा पुढे या अभंग जगद्गुरु तुकोबरांचा तुमच्या समोर गाईला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार किम निमित्त कार्यक्रम सर्व श्रोत्याला न्यात या विठला विठला अभंग तुमच्या समोर निवडला सर्वाला न्यात आहे अभंगाची भूमिका अशी आहे किम निमित्त कार्यक्रम सर्वाला न्यात आहे गंगा भगीरथीबाई स्वर्गीय कस्तुरबाई राधाकिसन जाधव ताईंच्या दशकिऱ्या सोहळ्याच्या निमित्तानं आज हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह चतुर्थ दिनी कीर्तन महोत्सव आज माझ्याकडे 2 प्रकारची जबाबदारी कार्यक्रमाचा समारोपही करायचा आहे आणि आज मेन उद्देश या ठिकाणी ज्याच्या निमित्तानं हा कार्यक्रमाचा संपन्न होत असताना दशकिरीचं थोडं चिंतन अभंगाचं थोडं चिंतन करायचं आहे आज आजीना जाऊन सज्जन व्हा 10 दिवस होत आहे 10 दिवस कसे गेले हे सुद्धा सांगता येत नाही शास्त्र सांगतंय ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागतंय मरणाच्या बाबतीत वशीला लागू शकत नाही अतिशय सुंदर असं कीर्तन महोत्सव या परिवाराने ठेवलं त्यांच्या पश्चात
4 मुलं, 1 मुलीचा परिवार. हरिभक्त परायण रामदास जाधव तथा एकनाथ जाधव, तुकाराम जाधव, श्याम जाधव, त्या समवेत कन्या मंदाबाई काशीनाथ टोमशे. 4 मुलाचा 1 मुलीचा परिवार, पुतण्यांचा परिवार, जाधव परिवार. आणि अतिशय मोठं दुःख जाधव परिवाराला त्याही पेक्षा गावकऱ्यांना अतिशय मोठं दुःख झालं. पण या दुःखात सहभागी होण्याकरता सर्वजण आपण या ठिकाणी आलात. सज्जन हो, 2 प्रकारचे नाते असतात. एक रक्ताचं नातं असतं आणि एक पारमार्थिक नातं असतं. रक्ताचं नातं हे स्वार्थी असतं. पारमार्थिक नातेच्या माध्यमातून आज ज्यांच्या ठिकाणी उपस्थिती लाभली, या ठिकाणी कोणाचाही नाव उल्लेख मी आज जास्त करणार नाही, कारण एवढे या ठिकाणी प्रेम करणारे या परिवारावर, माझ्यावर या ठिकाणी प्रथम या ठिकाणी हरी आपल्या जवळचं श्रद्धास्थान, आशास्थान आपलं खेळले संस्थांचे सर्व टाळकरी, त्याच समवेत गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांचे सर्व, त्या समवेत आपण गावकरी, सर्व गावकरी मंडळी, कोणाचाही नाव उल्लेख न करता, आणि ज्या ठिकाणी ज्यांची या ठिकाणी संत महंतांची उपस्थिती लाभते आहे, हरिभक्त परायण स्वामी जनेश्वर महाराज जे आहेत, हरिभक्त परायण आता ज्यांची उपस्थिती लाभली, जोग महाराज संस्थांचे माजी विद्यार्थी गणपत महाराज नागरे बाबा, हरिभक्त परायण सर्वच महाराज मंडळी आमचे स्वामी जे आहेत. काल ज्यांनी सुंदर असं कीर्तनानंतर मला वाटतं 10-20 मिनटं सर्व लोकांना आनंद दिला. कारण ते सर्वांनाच आनंद देतात. वारीमध्ये माहीत आहे, व्यक्तिपरिचय असतो, कार्यपरिचय असतो. त्यांचं व्यक्तिपरिचयपेक्षा कार्यपरिचय ज्यांचा जास्त आहे. सगळेच या ठिकाणी आमचे परमार्थिक प्रेमी शेलार अण्णा, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. माझ्या समवेत पुण्यावरून कालेकर नाना, मालेगाववरून माझ्या समवेत सत्यजी भांबरे, युवराज भाऊ देवरे आणि सर्व गावकरी मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आम्ही खेळी मेळे गदारोळे आनंदे. गावकरी मंडळी, मी मगाशी बोललो 2 प्रकारचे नाते असतात. परमार्थिक नात्याच्या माध्यमातून सर्व आपण या ठिकाणी आलो आहोत. आणि सज्जना हो, मला विशेष सांगायचं आहे की आज आजींना जाऊन 10 दिवस होत आहे. त्यांच्या पश्चात अतिशय सुंदर असा महोत्सव संपन्न होत असताना माझा अभंगाचा भूमिका हे ठेवतो आहे की आज आजीच्या बाबतीत 10 दिवस कसे गेले हे सुद्धा सांगता येत नाही. आणि अतिशय त्यांच्या परिवाराने हा लाजवेल असा कार्यक्रमाचं नियोजन संयोजन या ठिकाणी गावकऱ्यांनी या ठिकाणी केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत असताना मला हे विषय सांगायचा आहे की ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागतंय. मरणाच्या बाबतीत वशिला लागू शकत नाही. ज्ञानोबराच्या भाषेमध्ये उपजेते नाशे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. भगवान म्हणतात अर्जुना, ज्यात तसे दुर्व मृत्यूर दुर्वम जन्म मृत्यूशच तस्मात परिहरेर्ते न त्वम सोच्युतुमरसी. ज्ञानोबराय सांगतात या ठिकाणी सज्जना हो, अजून मला पुढं थोडंसं चिंतन करायचं आहे. ज्याचा जन्म झाला वशिला लागू शकत नाही. व्यवहारामध्ये सर्व ठिकाणी वशिला लागू शकतो. जरा रामायणामधला पुरावा तुम्हाला देतो. तुम्ही म्हणाले व्यवहारामध्ये वशिला लागू शकत नाही महाराज, हा विधान थोडंसं अतिशयोक्ती वाटते तुम्हाला. हां, व्यवहारामध्ये अतिशयोक्ती मी विधान झालं असेल तुमच्या दृष्टीने, पण सज्जना हो, व्यवहारामध्ये वशिला लागेल. एखादा गुन्हा झालाय, गुन्हेगारानं गुन्हा केलाय, सर्वाला माहित आहे, गुन्हा सिद्ध झालाय, वरून फोन आला, हॅलो माझा कार्यकर्ता आहे, काय माझा कार्यकर्ता आहे, सोडून दे, गुन्हेगार आहे, सिद्ध झालाय गुन्हा, पण वर फोन कोणाचा आहे, वशिला आहे, गुन्हा सिद्ध होऊ शकतो. ऐका, पण मरणाच्या बाबतीत वशिला लागू शकत नाही. तुम्ही म्हणाल मी माझी ग्रामपंचायत सदस्य आहे, मी ग्रामपंचायत सरपंच आहे, आमदार आहे, खासदार आहे, मंत्री, व्यवहारामध्ये असू दे, असणं महत्त्वाचं आहे. अभिमान बाळगू नका. मरणाच्या बाबतीत कोणाचाही वशिला लागू शकत नाही. मी मोठा वशिला सांगतोय. कृष्ण परमात्म्यासारखा मामा होता, कृष्ण परमात्म्यासारखा मामा होता, अर्जुनासारखा बाप होता. भगवान शंकराचा पराभव करणारा अर्जुन आहे, तरी लक्षात ठेवा मामाच्या समोर भाचा मरतोय, तर आपला माजी सरपंचाचं कुठं नाव घ्यायचं. ऐका, मामाच्या समोर भाचा मरतोय, तिथं काहीच करू शकत नाही. लक्षात ठेवा, वीर अभिमन्यू डोळ्यासमोर मरताना बघताय तर काहीच करू शकत नाही. भागवतामधला प्रसंग, आता रामायणामधला प्रसंग सांगतो. 33 कोटी देवांना बंदिवासामध्ये ठेवणारा रावण नाही, सामान्य पुरुषार्थ आहे. 33 कोटी देवांना बंदिवासामध्ये ठेवतो, नजरेने काम करून घ्यावा देव देव देवकडं, एवढं त्याचं सामर्थ्य होतं. पण रावण विचार करतो, काय वेळ माझ्यावर आली. लक्षात ठेवा सज्जन हो, वेळ हा आयुष्य स्थिर नाही आहे. कोणाचे 3 गोष्टी मार्या देत आहेत. 3 गोष्टीचं या ठिकाणी आपण अभिमान बाळगायचं नाही. सत्ता स्थिर नाही, सत्ता स्थिर नाही आहे, आयुष्य स्थिर नाही आहे. रावण विचार करतोय, काय माझ्यावर वेळ आली, माझ्या डोळ्यासमोर माझा इंद्रजित मरतो, तरी मी काहीच करू शकत नाही. पण एकनाथ महाराज एक ओवी लिहितात, पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोने पिता झुरे, काळे काळे अवघे सरे, कोणी नुरे गिरेशी. अर्थात महाराज म्हणतायत जगाचा नियम आहे
की या ठिकाणी वशिला लागू शकत नाही. अजून याच्यापेक्षा मला पुढं सांगायचं आहे, पण मरणाच्या बाबतीत वशिला लागू शकत नाही. पण इथपर्यंत ठीक आहे. पण काही माणसाच्या मरणाच्या विधानं मला विषय सांगत असताना काही माणसं असताना दुःख होतं, पण काही माणसं गेल्यानं दुःख होतं. काही माणसं गावाला जगाला नको वाटतं तरी ती जगतात, आणि काही माणसं हवी वाटतात ते जातात. पण महाराज सांगतात या ठिकाणी गेले दिगंबर विश्वरे भूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐशे कोणी होणे नाही. मला विषय माझा चिंतनाचं हे चाललंय की ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्याचा जन्म झाला मरावं लागतंय. अनेक साधू संत सांगतात जन्म झाला मरावं लागतंय. अजून मला पुढे सांगायचं या जगाचा नियमच असा आहे, ही मृत्यू लोक आहे, मनाच्या विरोधात चालतंय. शास्त्र सांगते मनसा चिंतितम कार्यम दैव मान्यत्र चिंतेत, मन एकाचं चिंतन करत असतं, दैव एकाचं चिंतन करतं. हे मृत्यू लोक आहे. ज्ञानोबराच्या भाषेत सांगू, हे मृत्यू लोकेचे उपराठे. इथं उलट जास्त होतंय, सरळ गोष्टीपेक्षा उलट्या जास्त होतात. पण या ठिकाणी मरणाच्या बाबतीत वशिला नाही. अजून मला सांगायचं इथे आला ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जायचंय. 7 दिवसामध्ये प्रत्येकाचा मृत्यू ठरलाय. कोणाचा सोमवारी असेल रविवारी असेल, 7 दिवसाच्या नाही. अजून मला पुढं सांगायचे कोणाच्या गवऱ्या ओल्या असतील, कोणाच्या वाळलेल्या असतील. मग महाराज सांगतात येते उरो नाही, येते उरो नाही आले अवतार, येते उरो नाही आले अवतार, येते उरो नाही आले अवतार, येते उरो नाही आले अवतार. येरते पामर जीव किती, जीव किती, जीव किती, येरते पामर जीव किती, जीव किती. येते उरो नाही आले अवतार, येते उरो नाही आले अवतार, येते उरो नाही आले अवतार, येते उरो नाही आले अवतार. सर्व जाणते श्रोते अगदी थोड्या वेळ मला चिंतन करायचे, माझे पुढं मर्यादित जबाबदारी आहे. अगदी थोड्या वेळात आणि विशेष अण्णा या ठिकाणी सगळे परीक्षकच आहेत. हां, आजचं कीर्तन नैमित्तिक आहे. एरवीचं चालत असतं जावई असा होता, सासू तशी होती, चांगलं आहे. पण आजचं नैमित्तिक आहे. ज्यांच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन केलंय त्यांचं चिंतन होणं, अभंगाचं चिंतन होणं महत्वाचं आहे. अगदी जाणते सोडतेत आपण. महाराज सांगतात येते उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. अजून मला पुढचं एक प्रमाण आठवलं. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. महाराज सांगतात अरे इथं जायचंय बाबा, प्रत्येकाला जायचंय, अहंकार बाळगू नका. हा, प्रत्येकाला जायचंय. महाराज सांगतात आजा गेला, वडील गेले, आता 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 17 त्या. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 17 त्या. 33 कोटी देवता मर गए, 33 कोटी देवता मर गए, मर गए जब का जब तड़का बे तो क्या जाने लड़का बे, जब का जब तड़का बे तो क्या जाने लड़का, जब का जब तड़का बे तो क्या जाने लड़का बे, जब का जब तड़का बे तो क्या जाने लड़का बे. वीर मर गए पैमर मर गए, मर गए आदम रो. वीर मर गए पैमर मर गए, मर गए आदम रो. जपे तपे सन्यासी मर गए, जपी तपी सन्यासी मर गए आदम रो. जब का जब तड़का बे तो क्या जाने लड़का बे, जब का जब तड़का बे तो क्या जाने लड़का बे, जब का जब तड़का बे तो क्या जाने लड़का बे, जब का जब तड़का बे तो क्या जाने लड़का बे, जाने लड़का बे. गोड प्रमाण दिलं. महाराज सांगते ते सर्वाला मारायचे. पीर मर गए, पैगंबर मर गए. इथं पांढऱ्या कपड्याला मारायचंय, लाल कपड्याला मारायचे, पिवळ्या कपड्याला मारायचे, धर्मी लोकाला, अधर्मी लोकाला, संन्याशी लोकाला, ग्रस्ती लोकाला. इथे वशिलाच नाही आहे. मरणाच्या बाबतीत व्यवहारामध्ये चाललो चिंतन. अजून मला एक ओवी आठवली. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना मनोनय धनंजय देहा, ना मनोनय धनंजय जिया परी. ज्ञानोबा सांगता रे अर्जुना, एकदा जन्म झाला की मरावं लागतंय. मरत असताना जन्म कसा प्राप्त होतो शास्त्र सांगतं. दैवम येते कुले जन्म, मधाय तुम पौरुषम. मागील पाप पुण्यामुळे तुम्हाला जन्म मिळतो. काहींना उत्तम कुळामध्ये काहींचा जन्म होतो, काहींचा मध्यम कुळामध्ये होतो, काहींचा कनिष्ठ कुळामध्ये जन्म प्राप्त होतो. 3 माणसं आहेत.
काही श्रीमंत आहे, काही उत्तम श्रीमंत आहेत, काही मध्यम श्रीमंत आहेत, काही कनिष्ठ श्रीमंत आहेत. आम्हाला गुरुवारी महाराज सांगायचे, आम्ही ज्यांच्याकडे लहानाचं मोठं झालं शिकलो, गुरुवारी केंद्रीय महाराज सांगायचे, स्वामीजी काही माणसामध्ये 3 प्रकार आहेत, प्राण्यामध्ये 3 प्रकार आहेत, पक्ष्यामध्ये सुद्धा महाराज 3 प्रकार आहेत. काही बघा बैलामध्ये सुद्धा 3 प्रकारचे बैल आहेत. एक उत्तम बैल आहे, मध्यम बैल आहे, कनिष्ठ बैल आहे. कुत्र्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक उत्तम कुत्रा, मध्यम कुत्रा, कनिष्ठ कुत्रा. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही रोज ऐकतो, हे कसं काय? ऐका, उत्तम कुत्रा तो गावात एकटा येत नाही. कुत्र्याबद्दल सांगतो, उत्तम प्रारब्धाचं काही कुत्रे असतात, उत्तम प्रारब्धाचे पक्षीही असतात आणि उत्तम प्रारब्धाचे प्राणीही असतात. माणसं सुद्धा उत्तम काही आहेत, मध्यम आहे, काही कनिष्ठ आहे. कुत्र्याचा विचार मी तुम्हाला काय सांगतो, ऐका, धावतं चिंतन चालू आहे माझं. उत्तम कुत्रा तो जर गावात आला तो एकटा येत नाही. आम्हाला नेहमी गुरुवारी सांगायचे, 70-80 लाखाच्या गाडीमध्ये, माणसाबद्दल नाही, 80-90 लाखाच्या गाडीमध्ये येतो, 10 गाड्या मागं 10 पुढं, अख्खं गाव त्याला बघायला असतं, अख्खं गाव, सर्वांची नजर त्याच्याकडे असते. कोणाला तो स्पर्श करतो दिस. लक्षात ठेवा, जिथे माणसाची बुद्धी कमी पडली जाते त्याला स्वानपथक बोलवलं जातं. एखादा मोठा गुन्हा व्हावा, एखादी मोठी चोरी व्हावी, तिथे पोलिसही या ठिकाणी काही करू शकत नाही, ते स्वानपथक पाचारलं जातं. त्यावेळेस अख्खं गाव त्याला बघायला असतं. एका कुत्र्याचा 3-3, 4-4 लाख महिन्याचा खर्च आहे. दुसरे कुत्रे नाहीत का? ऐका, उत्तम कुत्रा आहे, मध्यम कुत्रा तुम्ही आम्ही पाळलेला असतो, कनिष्ठ कुत्रा अख्खा गावचं याचंच असतं. मला काय सांगायचं, उत्तम प्रारब्ध आहे, मध्यम प्रारब्ध आहे, कनिष्ठ आहे. दैवम येते कुले जन्म मधायतम तू पौरुषम. ज्ञानोबाराय सांगतात, मागील पाप पुण्यामुळं तुम्हा आम्हाला जन्म प्राप्त होतो. अधिक पाप झालं की समजायचं आता पुढचा, आपण या जन्मात जर जास्त पाप केलं तर जाणत्याकडे जायचं नाही, ज्योतिषाकडे जायचं नाही, कुठेही जायचं नाही. समजायचं आता 4 पायाचा जन्म पुढे. माझी भाषा नाही, मला पदरचं बोलता येत नाही. महाराज सांगतात, लक्षात ठेवा, हे खंती देना करा गुन्हेगार वा कुत्रा, गुन्हेगार वा कुत्रा, गुन्हेगार वा कुत्रा. खंती देना करा गुन्हेगार वा कुत्रा, गुन्हेगार वा कुत्रा, गुन्हेगार महाराजांचं प्रमाण आहे बाबा, वाईट कर्म करू नका आणि केलं तर पुढच्या अपेक्षा करू नका. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. गाढव कुत्रा आपल्यासारखेच होते, पण गावात चांगलं चाललं तर कधी चांगलं सहकार्य करत होते म्हणून ते 4 पाय त्यांना मिळाले, आपल्या 2 पाय, इतकाच फरक आहे. लक्षात ठेवा, महाराज सांगतात जन्माबद्दल आहे. मला विषय चिंतनाचा हा चालू आहे. काही माणसं उत्तम काही प्रारब्धाची असतात, मध्यम प्रारब्धाचे असतात, कनिष्ठ प्रारब्धाचे, ज्यांच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आज आयोजन या ठिकाणी होत आहे, संपन्न होत आहे. ताईबद्दल बोलत असताना गावच्या ताई होत्या, आमच्या दृष्टीने आमच्या आजी असतील. लक्षात ठेवा, हां, आज कस्तुरबाई आजींच्या निमित्तानं हा दशकिऱ्या सोहळा संपन्न होत असताना आज स्वप्नातही वाटत नव्हतं की आज त्यांच्या निमित्तानं इथे आपण त्यांचा फोटो ठेवू आणि सर्वजण इथे एवढ्या उपस्थित जनसमुदायामध्ये आपण इथे चिंतन करू. पण ज्ञानोबाराय सांगतात, मग तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारी मृत्यू लोका. नेम आहे, पुण्य संपलं, निघून जायचं आहे. पण आज आजीबद्दल विधान करत असताना आज थोडं चिंतन होणं मला अपेक्षित आहे. कारण उत्तम कुळामध्ये काही माणसं जन्म, काहींचा परमार्थ उत्कृष्ट आहे, संसार निकृष्ट आहे, काहींचा संसार निकृष्ट आहे, महाराज परमार्थ निकृष्ट आहे, काहींचा परमार्थही उत्कृष्ट आहे, संसारही उत्कृष्ट आहे, आणि काहींचा परमार्थही निकृष्ट आहे, संसार निकृष्ट आहे. 4 वर्गामध्ये जगामध्ये आपला 4 प्रकारचे लोक आपला पाहायला मिळतात. काहींचा संसार निकृष्ट आहे परंतु परमार्थ उत्कृष्ट आहे. जगद्गुरु तुकोबर आहे. लक्षात ठेवा, महाराजांचा परमार्थ किती होता. संसाराकडे कधी महाराजांनी लक्ष दिलं नाही. जाळोनी संसार बैसोलो अंगणी, पण महाराजांचा परमार्थ दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अर्थात महाराजांचा संसार उत्कृष्ट होता आणि परमार्थ निकृष्ट होता. ज्ञानोबारायचा संसारही उत्कृष्ट आहे. लक्षात ठेवा, मग संसार कोणता मी विधान करेल. परमार्थ उत्कृष्ट आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, ज्ञानोबारायचा संन्यासी आहेत, पण ज्ञानोबारायचा वैयक्तिक संसार नव्हता, संन्यासाचा वैयक्तिक संसार नसतो. लक्षात ठेवा, जगाकरता आजी संसार सुपल झाला गे माई, देखेले पाये विठोबाचे, आसोनी संसारी जीवे वेगू करी,
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हा संसार उत्कृष्ट ज्ञानोबरायचा होता, परमार्थ उत्कृष्ट होता. आज आजीबद्दल बोलत असताना, ताईबद्दल बोलत असताना, कस्तुराबाईबद्दल बोलत असताना आजींचा उत्कृष्ट परमार्थापेक्षा संसाराची थोडी व्याख्या बघूया आपण. संसार उत्कृष्ट होता. संसार उत्कृष्ट म्हणजे कसा होता ऐका. 90 वर्षे वय अतिशय आनंदानं जीवनयात्रा जगले हे त्यांचं भाग्य समजा. आज त्यांच्या वयात आमची येणारी पिढी जगेल ही शाश्वती नाही, कारण आज आमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. येणाऱ्या पिढीकडं सर्व गोष्टी आहेत, पण समाधान चीज नाही आहे. आज तुमच्याकडे जाणते लोक आहेत, आपल्याकडे 80-85 वर्षाचे म्हातारे आहेत, आजी आहेत. त्यांना विचारलं आजी कसं काय झालं, ते सांगतात एकदम चांगले महाराज, दिसतंय, ऐकायला येतंय, कुठे दवाखाना नाही. पण आज आमची पिढी बघा, 3 वर्षाच्या मुलाला कॅन्सर आहे. परवा मी एका पेशंटला भेटायला गेलो पुण्यामध्ये. 7 वर्षाचा मुलगा आहे, 7 वर्षाचा मुलगा आहे, 7 वर्षाचा आहे, कॅन्सर आहे. 9 वर्षाचा मुलगा आहे, शुगरचा त्रास आहे. 16 वर्षाचा मुलगा, मी परवा 15 दिवसापूर्वी भेटायला गेलो होतो. 16 वर्षाच्या मुलाला शुगर चालू आहे. काय चाललंय लक्षात ठेवा. पण आज जाणते लोक बघा, अर्थात कुठलाही आजार नाही, समाधान चीज आहे. साधन नव्हतं, पैसा नव्हता त्यांच्याकडं, पण सुख होतं, समाधान होतं. आज आमच्या पिढीकडे या ठिकाणी फक्त पळायचं आहे, समाधान नाही. लक्षात ठेवा, स्थिरता नाही आहे. म्हणून या आजीबद्दल 90 वर्ष जीवन जगत असताना अतिशय सुंदर जीवन जगले. संसाराबद्दल विधान त्यांचा उत्कृष्ट संसार मला सांगायचा. काय सांगायचं आहे, या ठिकाणी मला अतिशोक्ती करायची नाही. मला या ठिकाणी अतिशोक्तीची काही गरज नाही, कारण आम्ही चिंतन करणारे आहेत. या ठिकाणी आईजीबद्दल सांगत असताना उत्कृष्ट संसार, 4 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. मुलंसुद्धा उत्तम प्रकारे आपली शेती करतात. कारण आईनीच या ठिकाणी पहिली शेती केली, काबार कष्ट केलं. मगाशी येताना लोकांनी सांगितलं की आजीच्या 90 वर्षाच्या जीवनामध्ये आजीकडं कधी असमाधान दिसलं नाही. ही त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची पोचपावती आहे. मुलावर सुद्धा संस्कार केले. 4ही मुलं माळकरी आहेत. त्यावेळेस आयुष्य मिळालं जातं सज्जनाहो. आयुष्य आईवडिलाचं वाढलं कधी जातं, आपण नेहमी ऐकतो मीडियामध्ये बघा, आई वडिलाचं आयुष्य कधी वाढलं जातं किंवा आहे ते कमी होतं कधी सांगू. ज्या घरी व्यसनाधीन मुलं आहेत, आईच्या समोर मुलगा दारू पिऊन येत असेल, आईच्या समोर सून सासूला भांडत असेल किंवा वृद्धाश्रमामध्ये पाठवत असेल, घराच्या बाहेर काढत असेल, तर आई वडिलाचं आयुष्य कमी होतं सज्जना हो. आणि ज्या घरामध्ये सुख समाधान आहे, आई ठरलेलं आयुष्य तेवढं राहतं, वाढलंही जातं असं मला म्हणता येणार नाही, पण कदाचित तेवढं तरी स्थिर राहतं. म्हणून मुलं चांगली असेल, माळकरी असेल, या ठिकाणी सुसंस्कार असतील, तर आईचं आयुष्य वाढलं जातं. तसं 90 वर्षे एकच कारण आहे की घरामध्ये कुठल्याही मुलाचं भांडण नाही. ही सर्वात त्यांच्या जीवनातील पोचपावती. एका विचाराने या ठिकाणी उत्कृष्ट आदर्श माता, बाहिक शोधायची गरज नाही. आज ज्यांच्या निमित्तानं दशकिरा संपन्न होते हे आदर्श माता आहे. याच्यापेक्षा दुसरा इतिहास आपला काढायची गरज नाही. कारण 4ही मुलं एका विचाराने संसारामध्ये विभक्त होणं, काम करणं वेगवेगळी पद्धत आहे. एकाच आईला 4-5 मुलं असतात. कोणी कलेक्टर होतो, कोणी डॉक्टर होतो, कोणी एखादा संन्यासी होतो, कोणी एखादा शेतकरी होतो. लक्षात ठेवा, कर्म भिन्नता आहे. पण या ठिकाणी आपण कर्मप्रधान जीव आहे, कर्मप्रधान जीव आहे. तर या आजीबद्दल बोलत 4ही मुलं एका विचाराने, ही त्यांचा उत्कृष्ट संसार आहे. एवढंच नाही, कारण स्वतः स्वामीजी मी सांगितलं, मी बघितलं माझ्या अगोदर, कारण त्यांना परमार्थिक साधू मिळणं सुद्धा भाग्याचं. जसं धारणगावकर मंडळी तुम्ही खूप भाग्यवान आहात, एकटाच परिवार नाही, भाग्यवान आहात. मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्यबाबा आज महाराष्ट्रामध्ये जे मृदंग वाजतात ती वैद्यबाबांची कृपा आहे, वैद्यबाबांची. कारण मी त्यांच्याकडे शिकलो आहे. अनेक लोक महाराष्ट्रामध्ये त्यांची कृपा आहे. जसं या ठिकाणी शास्त्राला व्यास महर्षीचं योगदान आहे, तसं मृदंग कलेमध्ये सर्वात मोठं योगदान पांडुरंग महाराजांचं आहे. त्याचप्रमाणे अनेक गावामध्ये अनेक साधू संत येतात आणि विशेष या परिवाराला ज्यांचं भाग्य लाभलं, या परिवाराचं ज्यांच्या मार्गदर्शनाने हे परमार्थ करतो आहे, त्यागमूर्ती श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे महाराजांचा आशीर्वाद या परिवाराला लाभले. मला वाटते 1985-86 त्यावेळेस आमचा आळंदीचा काळही नव्हता, आमचा जन्माचा काळ नसेल त्यावेळेस. तर त्यावेळामध्ये गुरुवारी महाराजांची भेट झाली. मला जाणत्या लोकांनी सांगितलं, मी त्यांच्या मुखातून ऐकलं आहे, 1985-86ला गुरुवारी महाराजांच्या सहवासात परिवार आला. आणि परिवार आल्यानंतर ज्यावेळेस आई वारी करायच्या, वारी करत असताना आपले गावकरी आहेत, सगळे याचे आहेत, मला वाटतं बाजीराव नानाही त्यावेळेस त्यांचा खूप मोठा योगदान आहे केंद्रीय महाराज संस्थाला पारमार्थिक. आणि त्यावेळामध्ये दिंडीमध्ये चालत असताना 85 पासून
या ठिकाणी परमार्थाचा सहवास त्यांच्या जीवनात लाभला, जीवन परिवर्तन झालं. साधूंची दृष्टी, साधूंचा सहवास, लक्षात ठेवा, होता तुमची कृपा पशु बोले वेद. महाराजांची कृपा झाली, महाराजांच्या सहवासात राहता राहता वारी केली. मला सांगायचे संसार उत्कृष्ट या शब्दावर मला चिंतन करायचे वेळ माझ्याकडे मर्यादित आहे. उत्कृष्ट संसार करत असताना, या वारी करत असताना 11 ते 12 वाऱ्या, 43 नंबर दिंडी महाराष्ट्रामध्ये माऊलीच्या सोहळ्यात ज्या दिंडीला सर्वात मोठी नाव उल्लेख आहे, 43 नंबरमध्ये दिंडी चालत होत्या. नुसतं चालतच नाही, या ठिकाणी चालत असताना आम्ही चालतो, माऊली सासवडला असतात, आम्ही जेजूरला असतो. आमच्याकडे पद्धत आता बरेच लोकांची झाली. माऊली पुण्यात असतात, आम्ही फलटणला असतो. पण दिंडीमध्ये सुंदर चालत असताना आपलं चिंतन आणि परमार्थ सुद्धा करत असताना 11 ते 12 वाऱ्या पंढरपूरच्या केल्या. आजीने लक्षात ठेवा, नुसत्या वाऱ्याच केल्या नाहीत, तर वाऱ्या करत असताना त्यांच्या जीवनामध्ये मी ज्या वेळेस येत होतो, माझंही भाग्य, मी माझा सहवास त्यांना मला सुद्धा त्यांचा सहवास लाभलेला आहे. येता जाता तर हातामध्ये माळ, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, त्यांची माळ कधी हातामध्ये चुकली नाही. आणि मला सांगायचं आहे, जसं वारकरी त्रिकाल संध्या करतोय तसं 2 वेळेस ते हरिपाठ करत होत्या. हे सर्वात महत्त्वाचं धन असेल. सकाळी हरिपाठ आणि हातामध्ये माळ कधी पडली नाही. आणि संध्याकाळी हरिपाठ घेतल्याशिवाय संध्याकाळी कधी अंतरावर गेल्या नाहीत. असं व्यवस्थेमध्ये किंवा भोजनसुद्धा केलं नाही. 2 वेळेस हरिपाठ आणि सुंदर असं दिवसभर रामकृष्ण हरी नामाचा जप करायच्या. आणि संसार उत्कृष्ट आहे, त्याहीपेक्षा संसार उत्कृष्ट, मुलंसुद्धा पारमार्थिक आहेत. त्या मुलाहीपेक्षा सर्वात महत्त्वाचे त्यांना सुनाजी लाभल्या. मी म्हणतो त्यांना सुना लाभल्या नाही तर मुली लाभल्या. कारण सासूला या ठिकाणी मुली लाभण्यापेक्षा सून महत्त्वाची असते. तर 4ही सुना या ठिकाणी मुलीसारख्या लाभल्या, सेवा करायच्या. आणि आनंदानं मी कधीच माझं थोडंसं कधी कधी घरी आल्यानंतर मी सहज आजीला विचारायचं, महाराज आजी तुम्हाला मुलं किती आहेत? ते म्हणायच्या 4 मुलं आहेत. आता मला माहिती असताना मी विचारत होतो, मला माहिती असताना सुद्धा मला किती मुलं आहेत? 4 मुलं आहेत. मला आजी 4 मुलाच्या पेक्षा 4 सुना तुम्हाला आहेत? गणेश मला माहिती आहे, सर्वाला माहीत आहे. 4 मुली आहे आपल्या, 4 सुना आहेत. 4 सुनापैकी जास्त जीव तुमचा कोणत्या सुनावर आहे? एखादी सासू म्हणली अशी 2 नंबरची आहे, 3 नंबरची आहे, 4 नंबरची आहे, जी थोडी पैसे देते किंवा थोडी सेवा करते असं म्हणतो आपण. ऐका, सासूचं अंतकरण वेगळं असतं, आईचं वेगळं असतं. हां, पुढं त्या ठिकाणी त्यांना मी म्हणलं, आजी 4 सुनापेक्षा कोणत्या सुनावर जीव आहे? ते म्हणे, महाराज असं काय विचारताय? 4ही सुना माझ्या मुलीसारख्या आहेत. म्हणजे ही त्यांच्या जीवनात सर्वात महत्त्वाचं संसाराची पोच पावती आहे. आणि अजून मला पुढं सांगायचं आहे, एखादी सुंदर, कारण 1 महिना 2 महिने नाही आली तर सांगायच्या, त्यांना बोलव, त्या सोना मोठ्या नाव मला माहीत आहे, त्यांना बोलव, तिला बोलव. आणि काय झालं, तब्येत कशी आहे ही सासूने विचारावी. लक्षात ठेवा. नाही तर आमच्याकडे बऱ्याच आता माणसं म्हणतात, महाराज सगळे माणसं घेऊन गेला तर चालेल, पण आमच्या सासूचं आम्ही तिकीट काढते, घेऊन जा यात्रेला. मला बरेच अनुभव आहेत. आमच्या तीर्थयात्रेला माणसापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असतात. 8 दिवस बरं व्हायला आम्हाला सासू गेली म्हणजे टेन्शन नाही. पण सासू इथं उलट झालं यांचं, सासू सुनाची काळजी करते, मला का नाही भेटल्या? म्हणजे ही संसाराची उत्कृष्ट पावती त्यांच्या जीवनात आहे. नातूसुद्धा अतिशय उत्तम प्रकारे, आजीचं भाग्य हे आहे की आजीला नातू पाहण्याचं सुख लाभलं, पंतू पाहण्याचं सुख लाभलं. त्याच्या पुढचं मला माहीत नाही. आमचे वैद्य महाराज खूप सांगायची, लय परंपरा सांगायची. पंतू पाहण्याचं भाग्य आजीला. 90 वर्ष संसार उत्कृष्ट आहे. आता परमार्थाची व्याख्या सांगायची मला. परमार्थ सुद्धा आजीचा उत्कृष्ट होता. आजीच्या जीवनामध्ये 90 वर्षाच्या जीवनामध्ये सर्व गावकऱ्याला माहिती आहे या ठिकाणी की आजीने कोणताही माणूस घरातून इन्मुख पाठवला नाही. ही त्यांच्या जीवनात सर्वात महत्त्वाचं आहे की इन्मुख गेली अतिथी नेणे सुकृताची संपत्ती. आजीने आपल्या जीवनामध्ये कधीही कुणाला इन्मुख घरामध्ये पाठवलं नाही. आणि आजीचा चेहरा असा जो बोर्डवर आहे, हे का आत्ताचा फोटो नाही काढला, लक्षात ठेवा. हा का तारुण्यपणातला फोटो नाही आहे, असाच फोटो शेवटच्या श्वासापर्यंत होता. लक्षात ठेवा. काही माणसं भाग्यवान असतात, सातत्याने हसत खेळत असतात. काही माणसाकडं पाहिल्यानंतर सुख लाभतो भाषा, आणि काही माणसाकडं बघितल्यानंतर दिवस चांगला जात नाही. असे माणसं आहेत, लक्षात ठेवा. ज्ञानोबराय सांगतात. आणि आजींचं हसतमुख शेवटपर्यंत हे होतं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, आजीने विनमुख कधी पाठवलं नाही. त्याच्यापेक्षा मला सांगतो, मी ज्या वेळेस होतो अतिशोक्तीने नारदाच्या गादीवर आहे. या ठिकाणी माणसं गेल्यानंतर अतिशोक्ती करतात. इथं अतिशोक्ती करायची आवश्यकता नाही. वस्तुस्थिती वेगळी आहे आणि स्तुती वेगळी आहे.
वस्तुस्थिती ही आहे की मी माझ्या जीवनात सांगत असताना गुरुवर्य महाराजांच्या जीवनामध्ये ज्या वेळेस गुरुवर्य केंद्रे महाराज त्यांच्या घरी येत होते तर महाराजांना अण्णा कधी त्यांनी उपास आपला इनमुख पाठवला नाही. शेवयाचा बॉक्स असायचा, पापड असायचे, कुरड्या असायच्या. बाबा घेऊन जा आळंदीला. तुम्ही विद्यार्थी असतात आणि बाबाला अतिशय प्रेमाने ते दरवर्षी बाबा करता वेगळं करायच्या. पुढं बाबा गेल्यानंतर मी माझं सांगतो 11 वर्ष झालं गुरुवर्य महाराजांना जाऊन. मी ज्या वेळेस वर्षामध्ये 3-4 10 ज्या वेळेस या ठिकाणी गावाच्या दृष्टीने परिवाराच्या दृष्टीने इथे येत होतो त्या वेळेस आजीनी 100 रुपये कधी द्यायचे, कधी 500 रुपये द्यायचे. माझ्यापेक्षा कलाकार 8-8 दिवस थांबायचे. त्यांना सांगितलं सकाळी गणेश महाराजांनी फोन करून की म्हणे महाराज ज्या वेळेस आम्ही येत होतो की आम्हाला आजी हळूच म्हणायच्या ही माझी दक्षिणा 100 रुपये काय असेल ते 100 रुपये कधी 500 रुपये ही माझी दक्षिणा आहे, पोराची दक्षिणा नाही. त्या कलाकाराला त्यांनी म्हणावं. लक्षात ठेवा. सकाळी गणेश महाराज सांगितलं मला म्हणे महाराज आता यावर्षी आम्हाला 100 रुपये मिळणार नाहीत. म्हणलं का रे? या म्हणे आमच्या आजीनं आम्हाला दरवर्षी द्यायच्या. लक्षात ठेवा. म्हणजे विषय. आणि मला सुद्धा ज्या वेळेस आम्ही येत होतो आमच्याकरता स्पेशल शेवयाचा बॉक्स. शेवयाला किंमत नाही हो, भाव महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा. शेवया, कुरडया आणि ज्या वेळेस आम्ही येत होतो त्यावेळेस एक बॉक्स असायचा आणि आम्ही टाळायचं. आजी मला पुढं जायचं आहे, लांब जायचं आहे, नंतर घेऊन जाईल ना. टाका आता परत तुम्ही कधी येणार आहेत. मग त्यांच्या सुनाला सांगायचं टाकमध्ये आणि माझ्या परस्पऱ्यासुद्धा टाकायचं. मी या 2 मागच्या चक्करला आम्ही थोडंसं त्र्यंबकेश्वरच्या मिटिंगला आलो त्यावेळेस नैथळ्यामध्ये आम्ही थांबलो तर स्वतः मुलाला शामरावला पाठवून तिथे गाडी टाका महाराजांना आणि पुन्हा सांगायच्या बाबाला नैवेद्य दाखवा आणि बाबांना सुद्धा नैवेद्य दाखवून या ठिकाणी पोरांना खाऊ आला. म्हणजे दातृत्वाबद्दल हा विधान आहे. अतिशय त्यांनी स्वतः दान केलं. अतिशय संसारसुद्धा उत्कृष्ट होता, परमार्थसुद्धा आजींचा उत्कृष्ट होता. माझा चिंतनाचा विषय हे चाललाय. लक्षात ठेवा. काही माणसं उत्कृष्ट असतं, काहींचा संसार निकृष्ट परमार्थ आहे. पण आजीचा संसारही उत्कृष्ट होता, परमार्थही उत्कृष्ट होता. कारण एक आदर्श माता त्यांना म्हटलं जातं. आदर्श माता. मुलावर संस्कार कसे करावेत. एकत्र कुटुंब पद्धतीपेक्षा विभक्त झाल्यानंतर सुद्धा मुलं या ठिकाणी एका विचाराने राहतात. ही आईचे संस्कार आहेत. मी पुन्हा सांगेन सर्वात महत्त्वाचे उपकार जीवनामध्ये आईचे आहेत, वडिलाचे आहेत. 7 जणांचे उपकार आहेत त्यापैकी आईचे उपकार आहेत. आपण नेहमी ऐकतोय म्हणजे उपकाराचं थोडं वेगळं मला चिंतन करायचं आहे. माझं थोडं अभंगाची भूमिका ही आहे. तुकोबराय सांगतात या अभंगाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी माझा विषय चिंतनाचा हे चालू होता. काहींचा संसार उत्कृष्ट आहे, परमार्थ उत्कृष्ट आहे. मी अभंगामध्ये तुकोबराय सुद्धा या ठिकाणी आपला परमार्थाबद्दल आत्मनिवेदन भक्ती सांगतात. भक्ती करत असताना तुकोबराय सांगतात या ठिकाणी माझं सुद्धा परमार्थाचं चिंतन करत असताना मग तुकोबराय एका साधकांना विचारलं महाराज वेळ मर्यादित जबाबदारी आपल्यावर वेळ आहे. महाराजांना विचारलं महाराज या ठिकाणी संसाराचा विचार नाही करायचा, संसाराचा विचार करत तुकोबराय सांगतात माझं भाग्य आहे की आज मला परमात्म्याने जन्माला घातलं. कारण भाग्याशिवाय जन्म मिळत नाही. काही गोष्टी सामान्य दुर्लभ आहेत, काही गोष्टी विशेष दुर्लभ आहेत, काही दुर्लभामधील दुर्लभ गोष्टी आहेत. नरदेह हा दुर्लभ आहे. लक्षात ठेवा. नरदेह दुर्लभ जाणं 100 वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. दुर्लभो मानुष्य देहो देही नाम सन भंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन ज्ञानावर एकोवी खर्च करतात. सकळ देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देहो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात दुर्लभ गोष्टी मनुष्य देह आहे. मग तुकोबराय विचार करतात आज माझं भाग्य आहे दिले इंद्रिय हात पाय कान. माझं भाग्य आहे की मला हात दिले, पाय दिले, कान दिले परमात्म्याने. लक्षात ठेवा. आणि भक्ती करण्याकरता दिलेले आहेत. आणि सर्वात माझं धन आहे. हे धन विचार करत असताना तुकोबराय विधान करतात आज मला इंद्रिय दिले, पांडुरंगाची वारी करण्याकरता माझं भाग्य आहे. पुढे महाराजांची अभंगाची भूमिका आहे. महाराज सांगतात एवढंच नाही तर आज माझ्या जीवनामध्ये आज गुरुकृपा झाली. आणि गुरुकृपा लक्षात ठेवा. काहींना संत कृपा, शास्त्र कृपा, गुरुकृपा, मातृकृपा, पितृकृपा. तर तुकोबराय सांगतात की माझ्या जीवनात आज मला गुरुकृपा झाली. कोणती गुरुकृपा झाली? अंतकाळी मी परदेशी. लक्षात ठेवा महाराजांची भूमिका. आज माझा शेवट गुरुकृपेने मला या ठिकाणी सर्व साध्य करायचं आहे. परमात्म्याची सेवा गुरुकृपेने साध्य करायची आहे. पुढे महाराज सांगतात विषय सांगत असताना तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळलेला दीप गुरुकृपे. महाराज म्हणतात गुरुकृपेने माझी परमार्थ साधना 42 वर्षाची झाली
आणि झाल्यामुळं महाराजांना विचारलं, महाराज या ठिकाणी तुम्ही कोणती साधना केली? तर महाराज सांगतो, हा ध्येय मला प्राप्त झाला म्हणून परमात्म्याचं चिंतन कृतज्ञ वृत्तीने. दोन वृत्ती आहेत माणसाच्या, एक कृतज्ञ वृत्ती आणि कृतज्ञ वृत्ती आहे. महाराज म्हणतात मी कृतज्ञ वृत्तीने नाही तर कृतज्ञ वृत्तीने परमात्म्याचं चिंतन केलं. अभंगाचं पहिलं चरण. पिंडदान पिंड ठेविले करून, पिंडदान पिंड ठेविले करून, पिंडदान पिंड ठेविले करून, पिंडदान पिंड ठेविले, पिंडदान पिंड ठेविले करून, 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 तिळी तिळवन मूळ त्रयी, तिळी तिळवन मूळ त्रयी, तारिले संकल्प एका जीवाजने, तारिले संकल्प एका जीवाजने, तारिले संकल्प एका जीवाजने, एका जीवाजने, तिळी तिळवन मूळ त्रय, तिळ तिळवन मूळ त्रय, तारिले संकल्प एका जीवाजने, तारिले संकल्प एका जीवाजने, संकल्प एका तारिले संग पिंडदान पिंड ठेविले करून, पिंडदान पिंड ठेविले करून, पिंडदान पिंड ठेविले करून, पिंडदान पिंड ठेविले करून, तिळे तिळवन मूळ त्रयी, पिंडदान पिंड ठेविले करून, तिळे तिळवन मूळ त्रयी, तारिले संकल्प एका जीवाजने, तारिले संकल्प एका जीवाजने, तारिले संकल्प एका जीवाजने, एका तारिले संकल्प आला विठ्ठल. आला विठ्ठल, आला विठ्ठल, विठ्ठल. पिंडदान पिंडे ठेविले करोनी तिळी तिळवणी मूळत्रे. उत्तम प्रकारे सुंदर असं प्रमाण दिलं. प्रमाण देत असताना उत्तम प्रमाण आहे. अगदी मग अशी बोललो मी, इकडं थोडंसं चिंतन करा बरं वाटतं. नाही तर आता काही काही ठिकाणी वारकरी चाली महाराज राहिला, ठाई तर अवघड झाली. ठाई म्हणलं की मागे सरतो माणूस. एखाद्याने ठाई काढली, नाव पुकारलं ठाई म्हणा, ती आपोआप बाजूला जातो. पण सुंदर असं प्रमाण दिलं. वारकरी चाले आहेत आणि हेच महत्त्वाचं आहे. गोड प्रमाण दिलं. पिंडदान पिंडे ठेविले करोनी तिळी तिळवणी मूळत्री. महाराज सांगतात, मी माझ्या हाताने गुरुकृपेने मला काय झालं, माझ्या जीवनामध्ये बदल झाला. पिंडाचा विचार करत असताना दोन प्रकारचा पिंड आहे. ज्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलो, दशक्रिया पिंड आपण करतोय. व्यवहारिक पिंड कोणता आहे? आपण जे आज करतो, भाताचा करतो, शेताचा करतो, कणकीचा करतो, तांदळाचा करतो, अजून 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 व्यवहारिक जे करतोय, हा एक पिंडदान आहे, एक पिंड आहे. पण मला अजून थोडं आध्यात्मिक थोडं चिंतन करायचं आहे. एक लौकिक पिंड आहे, एक आध्यात्मिक चिंतन करत असताना पंचेंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार 17 तत्वाने हा देह प्राप्त होतो. तुकोबराय सांगतात, या ठिकाणी परमात्म्याची कृपा आहे. म्हणून या ठिकाणी मी काय केलं, माझ्या हाताने माझा पिंडदान. पिंड पदावरी, 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 धीरे आपुनी अकरी, धीरे आपुनी अकरी, धीरे आपुनी
दिलं. पिंड पदावरी दिला आपुल्या करी. आता थोडंसं माझ्याकडे वेळ कमी आहे, थोडंसं आता फक्त अभंगाचं थोडं चिंतन करू. कारण एकाहून एक बळी रे पिंड पदावरी दिला आपुले करी. महाराज सांगतात या ठिकाणी मी माझ्या हाताने काय केलं, पिंडदान पिंडे ठेविले करोनी. पिंडदान करत असताना विचार सांगत असतात तुकोबराय. विचार सांगत सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मर्पणे शेवटीच्या त्यांच्याबद्दल सांगत असताना अतिशय त्यांचा शेवट कसा झाला मी सांगेल की कुठेही त्यांना मरण वेदना जास्त सहन कराव्या लागल्या नाहीत. 90 वर्षाच्या संसारिक जीवनामध्ये ना म्हणता आता पारमार्थिक जीवनामध्ये आजीने सुंदर असं जीवनयात्रा जगल्या. मला सांगायचं आहे की ऐका, काही माणसं इच्छामरणी असतात आणि त्यांना पुढे कळत असतं, तर काही माणसाचा माणसं म्हणतात महाराज शेवट खूप चांगला झाला हो, पण त्यांची एक इच्छा राहिली, त्यांना खाऊ वाटत होतं. काय खाऊ वाटत होतं ते सांगू का आता तुम्हाला? काही माणसं म्हणतात त्यांना नळ्या खाऊ वाटत होत्या, काही माणसं म्हणतात त्यांना पोळ्या खाऊ वाटत होत्या, काही माणसं म्हणतात त्यांचा त्या मुलावर जीव होता, त्यांच्यावर जीव होता. तर महाराज सांगतात जसं जसं शेवट आपली वासना असेल तसं जन्म प्राप्त होतो. ताईंचा जीवनात कुठला संकल्प नव्हता. मला सांगण्यात आलं शेवट या ठिकाणी ज्यावेळेस वारीमध्ये पाटलांनी सांगितलं मला चातुर्मासला जायचं आहे, मी मला चातुर्मासला वृंदावनचं तिकीट रिझर्वेशन केलं होतं. वृंदावनचं तिथे चातुर्मास करायचं आहे. बघा देवाची लीला कशी असते. मनसा चिंतन कार्य, मगाशी माझा श्लोक गेला, मन एकाचं चिंतन करतं दैव एकाचं चिंतन करतं. रिझर्वेशन या ठिकाणी केलं, वारीनंतर जायचं आहे. पुढं पर्याय थोडंसं काही काम निघले संस्थांच्या वैयक्तिक, पुढे सांगितलं म्हणलं का हो जायचं नाही का तुम्हाला, ते म्हणजे जरा कॅन्सल केलं. तिकडे न जाता नर्मदेला चातुर्मास यावर्षी करायचा आहे. आणि ताईकडं आल्या, आणि ताईकडं आल्यानंतर ऐका सगळे मुलं ताईने एकत्र बोलवले, आणि एकत्र बोलवल्यानंतर अतिशोक्ती नाही आहे, अतिशोक्ती नाही आहे, अतिशोक्ती करायची फारशी गरज नाही आहे. हा तिथे सगळे मुलं एकत्र बोलवले आणि बसल्यानंतर सहज माणसं बसतातच. आणि त्यांचा स्वभाव होता की नेहमी मुलं 3 मुलं त्या अवस्थेवर असल्यामुळे दर्शन घेऊन जाणं, भेटणं, इकून तिकडे जाणं, कोणतंही काम करत असताना त्यावेळेस सगळे मुलं एकत्र बसले आणि सांगितलं ताई मी चातुर्मासला जाणार आहे, पण आता या वर्षी जाणार नाही, पुढच्या वर्षी जाणार आहे. ऐका ताईने सांगितलं जा चातुर्मासला जा.
आणि सगळे मुलं एकत्र असताना आणि ये आता हा तू जा, तुझं काम तू कर आणि लवकर ये आणि तू आल्याशिवाय मी जाणार नाही, लक्षात ठेवा. हे वाक्य बोलत असताना पुन्हा आता मला सगळ्या सुनाला बोलवलं जवळ आणि आता मला या ठिकाणी थोड्या दिवसाची मी सोबती आहे, माझं सगळं चांगलं झालं आहे, डोळ्यापुढं मला आता काही दुसरं बघायची इच्छा नाही, समाधान आहे, सगळ्या गुणी गोविंदानं राहा. ऐका, डोळ्यासमोर आणि पुढं सांगितलं तू चांगला चातुर्मास कर. पोरल्या सांगितलं आता काही नाही, मला या ठिकाणी फक्त एकच माझी इच्छा आहे, मी गेल्यानंतर सुद्धा बाबा येतील केंद्रे महाराज, त्यांना शेवाय दे. शेवायची किंमत नाही, बघा भाव कसा असतो, भाव. हा, इच्छा मरणी. आणि पुन्हा सांगितलं शेवाय दे आणि पुढं या ठिकाणी मी चातुर्मास आनंदानं या ठिकाणी तू कर. आणि आता माझा कदाचित शेवटचा तुझा शेवटचा या ठिकाणी आता माझा शेवटचा काळ असेल, परत तुला या ठिकाणी मी कधी बोलणार नाही. म्हणजे इच्छा मरणी काही माणसं असतात. आणि सुंदर असं शेवट अगदी 2 दिवसामध्ये चिंतन करता करता आपला देह ठेवला. तुकोरे सांगतात सारिले संकल्प एकाची वचने, ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीच्या, ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म केलं. तसं या आजीबद्दल अतिशय सुंदर आजी जीवन जगल्या, कारण आदर्श माता आहेत. का जवळजवळ अगदी थोड्यामध्ये मला चिंतन समारोप करायचा आहे, कारण माझ्या पुढे जबाबदारी मोठी आहे. अभंगाचं चिंतन सर्वांचं आणि एक त्यांचं चिंतन होणं महत्त्वाचं आहे. नाही तर कधी कधी असं असतं महाराज, बरं का जाधव महाराज, कधी कधी असं होतं कीर्तन असतं दशकिरेचं आणि वक्ता वर्णन करतो बारशाचं. हां, कधी कसे अनुभव आहेत. पण मला या ठिकाणी चिंतन त्यांचं होणं महत्त्वाचं आहे, त्याहीपेक्षा अभंगाचं होणंही महत्त्वाचं आहे. मग अशी चिंतन झालं. सारिले संकल्प एकाची वचने, ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीच्या. आज आजी जाण्यानं अतिशय मोठं दुःख झालं. दुःख होणं साहजिकच आहे. ऐका, शेवटचा दृष्टांत सांगायचा आहे. जवळजवळ काकपर्श होतोय आणि हिंदू प्रभू सगळे विधी अगदी त्यांच्या डोळ्यापुढे, त्यांचा कुठला संकल्प शिल्लक राहिला नाही. आता या ठिकाणी रडायची गरज नाही, काही गरज नाही, काही माणसं सहज जातात. हां, तसं ताईंचं जीवन, सुंदर जीवन यात्रा जगल्या. मला विषय सांगायचा आहे, आईबद्दल बोलत असताना आईचं प्रेम त्या कुटुंबाला फार मिळालं. आता किती लाख रुपये दिले, कोटी रुपये दिले तरी आईचं प्रेम नाही. एक शेवटचा दृष्टांत सांगायचं आहे, अभंगावर मला यायचं आहे. जीवनामध्ये सज्जनो अवधान माझ्याकडे द्या. कार्यकर्ते मंडळी असेल सगळे अगदी सुंदर वेळेमध्ये सेवा समारोप होणार आहे, फक्त अवधान माझ्याकडे द्या. जीवनामध्ये एक कार्यपद्धती करत असताना 90 वर्षे आजी सुंदर अशा जीवन जगल्या. जीवन जगत असताना आपण सुद्धा बघा आदर्श माता कसे म्हणलं जातं. मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचे काही माणसं व्यक्ती असतात, त्यापैकी आजी ताई आहे. हां, कारण आपल्या सर्वाला गावकऱ्यांना माहिती आहे, त्यांच्याबद्दल सगळेजण येतात. 10 दिवस झालं मला गणेश महाराजांनी, विठ्ठल महाराजांनी सांगितलं की 10 दिवसामध्ये आपल्या 4 दिवसामध्ये आम्ही एकही जवळजवळ अर्धा तास 1 तास सुद्धा घरामध्ये कुणाची गाडी नाही, कुणाची व्यक्ती नाही. या ठिकाणी एक झालं की एक सातत्याने त्या घरामध्ये ये जाय. कारण त्यांच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे माणसं जोडण्याचं काम काही कुटुंब करतात. काही माणसं पैसे जोडतात, माणसं जोडता येत नाही. सज्जन हो, या कुटुंबानं माणसं जोडले आणि माणसं जोडले म्हणून आपण हा एवढा जनसमुदाय आहे. लक्षात ठेव, कोण येतो कोणाच्या घराला, मला सांगायचं आहे आदर्श मातेचे संस्कार आहेत. एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील, पण सगळ्या गोष्टी पुन्हा मिळतील. एक जीवनाचं सूत्र आहे, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतच सर्व पुनर्लभ नश्वर. पुन्हा पुन्हा शरीर मिळणार नाही. आणि अजून मला पुढं सांगायचं आहे, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील, सगळे कौतुक करणारे मिळतील, गोडवे गाळणारे मिळतील, पण महाराज सांगतात आई आणि वडील ज्या दिवशी ज्या घरातून गेले असतील त्या घरामध्ये पुन्हा कितीही लोकांनी कोटी रुपये जरी दिले त्यांची किंमत त्यांना कळत नाही. एक वाक्य मला आठवलं मी शिकत असताना, स्वामी तिन्ही जगाचा पुढे काय, आई विना भिकारी. लक्षात ठेवा, तो भिकारी सुद्धा आहे, जगाचा मालक आहे. तो सुद्धा विचार सांगतोय, अरे आई नाही मी भिकारी आहे. लक्षात ठेवा. एक उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. ज्या वेळेस मोदी साहेब म्हणतात तुम्ही काय BJPचे माणसं डोकं चालवाल, आमचं वादळ चालू आहे सध्या धर्माबद्दल, बोलाय सुद्धा अवघड आहे, पण मी बोलणार आहे. लक्षात ठेवा. मोदी साहेब ज्यावेळेस पंतप्रधान असतानाच पंतप्रधान शपथविधी घेतले की आईच्या दर्शनाला यायचे. लक्षात ठेवा, देशाचं सर्वोच्च पद पंतप्रधान आहे, ते सुद्धा विचार करतात घरी गेल्यानंतर. आज तुम्ही कल्पना करा, डोळ्यासमोर आणा. आज आपण म्हणतो एवढे माणसं आलं पाहिजे, तेवढे माणसं आले पाहिजे. लक्षात ठेवा, मोदी साहेब
घरामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आईची पूजा केल्याशिवाय घरामध्ये प्रवेश करत नव्हते. आणि आम्ही आईला देऊ आयुष्यामध्ये चांगलं बोलत नाही, लक्षात ठेवा. हां, एवढा देशाचा पंतप्रधान, त्याला काय गरज आहे कोणाची? सगळ्या सत्ता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण ऐका तो सुद्धा विचार काय सांगतोय, मी जरी देशाचा भारताचा पंतप्रधान आहे पण माझ्या दृष्टीने माझं सर्वस्व पद म्हणजे आई आहे. सर लक्षात ठेवा. म्हणून आई हे सर्वात महत्त्वाचं आहे. निस्वार्थ प्रेम करणार एक स्वतंत्र नातं आहे ते म्हणजे आईचं. आईबद्दल मी जास्त बोललो ना, आपण मीडिया बोलतोय. आई वडील याच्यावरच आमचे कीर्तन चालले आहेत. गाथा बाजूला वेगळा राहिला, ज्ञानेश्वरी वेगळी राहिली, तेवढं मला जास्त चिंतन करायचं नाही. एक धावता दृष्टांत आठवला मला. निस्वार्थ प्रेम करणार एक स्वतंत्र जात आहे ती म्हणजे आईची आहे. आणि आज मी पुन्हा सांगेल, आज या कुटुंबानं किती जरी कमवलं, किती जरी लोकांनी चांगलं म्हटलं, पण या ठिकाणी कौतुकाची हाक आणि कौतुकाची इच्छा, कौतुक करणारी ताई या ठिकाणी नाही आहे. पण महाराज सांगतात जो व्यक्ती गेला त्याचं महत्त्व कळतं. आज 10 दिवस झालं शामरावच्या घरामध्ये आई असायच्या, वजनदार म्हातारी, शेवटपर्यंत वजनदार होती, लक्षात ठेव. वजनदार घरात वजन माणसाचं असतं. आई वडील असल्यानंतर वजनदार. क्वाटवर जर ताई बसल्या असं भरदस घर वाचायचं. गणेश महाराज सकाळी सांगितलं म्हणे महाराज इथे कर्म ना आम्हाला. म्हणलं का रे बाबा काय झालं महाराज? ती म्हणले महाराज म्हातारी आजी होत्या, ताई होत्या, तो पण घरामध्ये वर्चस्व आणि एक वजनदार व्यक्ती वाटायची. मला शेवटचा दृष्टांत सांगायचा आहे ते लक्षात ठेवा. निस्वार्थ प्रेमाने स्वतंत्र जाता आईची एक दृष्टांत आठवला मला. शेवटचा दृष्टांत आहे, वेळेत समारोप करायचा. 95 वर्षाची आई आहे. 95 वर्षाच्या आई आहेत, कधीही आजारी पडल्या नाहीत. निस्वार्थ प्रेम बघा. 95 वर्ष कधी आजारी पडल्या नाहीत. शरीर आहे, कोणत्या वेळा कोणता रोग होईल स्वामी सांगता येत नाही. आजारी पडल्या, मुलांनी डॉक्टरकडे नेलं, ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर 6 दिवस झालं, 7 दिवस झालं. 8व्या दिवशी मुलांनी सांगितलं डॉक्टर साहेब तब्येत कशी आहे आईची? त्या डॉक्टरने सांगितलं तब्येत प्रयत्न चालू आहेत. पुढे 11व्या दिवशी विचारलं डॉक्टर साहेब तब्येत कशी आहे? इंग्लिशमधल्या दृष्टांत मराठी सांगतोय. 11व्या दिवशी त्यावेळेस तो मुलगा म्हणतो आई आपल्या डॉक्टर साहेब तब्येत कशी आहे? त्यावेळेस तो डॉक्टर म्हणतात की साहेब आता आईचं वय 90-92 वर्ष वय आहे. आईच्या शरीरातील संख्येपेशी कमी झाल्या, त्यामुळे आता आईला आजारामध्ये आजार झाला. आता पॅरलेस नावाचा आजार रात्री झाला, तोही अर्धांगवायू आपल्या गावठी भाषेमध्ये पूर्ण शरीरामध्ये आहे, पूर्ण अंगावर आहे. आणि पुढं 13 दिवस झालं डॉक्टरने त्या मुलाला जवळ बोलवलं आणि सांगितलं हे बघा साहेब 13 दिवस झालं आईच्या शरीरातील असंख्य पेशी कमी होत आहेत. कमी झाल्यामुळं आईचं शरीर कोणताही रोगाला प्रतिसाद देत नाही, गोळ्याला प्रतिसाद देत नाही. त्या उरलेले दिवस तुम्ही आईला घरी घेऊन जा आणि राहिले दिवस आईची सेवा करा. मुलाने डॉक्टरचा सल्ला घेतला, आणलं घरी, आणलं ॲम्ब्युलन्समध्ये आणलं, एसी रूममध्ये ठेवलं. आणि एसी रूममध्ये ठेवल्यानंतर सकाळी 7:30 वाजता मुलगा गोळ्या देऊ लागला, 9 वाजता नाश्ता देऊ लागला, 11 वाजता शरीराची मालिश करू लागला, 7 वाजता 8 वाजता आईची पूर्ण सेवा करून 8:30 वाजता आईला अंतुरामध्ये सगळी व्यवस्था करू लागला. 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, 6 दिवस झाला तो मुलगा आनंदाने सेवा करतोय. सेवा करता करता मुलगा विचार करतोय केवढं माझं भाग्य. लहानपणी वडील वारले, वडील सुद्धा आम्हाला वारले कळालं नाही, पण वडिलांची भूमिका माझ्या आईने सांभाळली, आईची भूमिका आईने सांभाळली, मला कुठलाही त्रास होऊ दिला नाही. आज आईच्या कृपेने मी आज एवढ्या या ठिकाणी क्लासरूम अधिकारी झालोय. 3 दिवस झाला ऐका तो इतका भाग्य समजतोय स्वतःचं. 5 दिवस झालं आणि 6व्या दिवशी तो मुलगा रात्री झोपेतून उठला आणि उठल्यानंतर विचार करतोय की दिवस या म्हाताऱ्याची सेवा करायची. 13 दिवस दवाखान्यामध्ये गेलं, मला कॉलेजला जायचं आहे, पत्नीला कामाला जायचं आहे, मुलाला कामाला जायचं आहे, मुलीला कामाला जायचं आहे, आणि आता किती दिवस या म्हाताऱ्याची सेवा करायची सांगता येत नाही. वृत्ती चेंज झाली, रात्री झोपेतून उठला, अंधारी रात्र आहे, दरवाजा बंद केला. ज्या रूममध्ये आई झोपली आहे, ज्या रूममध्ये आई झोपते त्याच्या शेजारी पत्नी आणि मुलगा मुलगी झोपत होते. बेडरूम गेला, दरवाजा बाहेरून बंद केला आणि ज्या रूममध्ये आई आहे जवळ हात लावला दाराला आणि आवाज दिला आई ग उठ, तुला मी भेटायला आलो आहे. पहिला शब्द उच्चारला, आईला उठता येत नाही. दुसरा शब्द मोठ्याने जरा बोलले आई गा उठ, मी तुला भेटायला आलो आहे. त्यावेळेस आईने विचार केला माझ्या मुलाचाच आवाज आहे. उठतात खाली पडतात, उठतात खाली पडतात, उठता येत नाही. पुढे आवाज दिला आई गा उठ, बस, उठून बस. त्यावेळेस मुलगा जवळ गेला आणि आईला उठवते, उठता येत नाही, पॅरलेस झालेला आहे. मुलाने असं काय केलं, भिंतीचा आश्रय धरून पाठ ठेवून बसवले, पाठ लावलं, भिंतीला उचललं
आणि उचलून आपल्या खांद्यावर घेतलं. शेवटचा दृष्टांत आहे. खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेतल्यानंतर तिथे आई खांद्यावर बसली. दरवाजा बंद केला. पुढे गावाच्या बाहेर पूर्व दिशेला जंगल होतं. जंगल लागलं. जंगलामध्ये आई जाते. पुढे मुलाने बागे वळून बघितलं. गावचं कोणी दिसत नाही. गल्लीतील कोणी दिसत नाही. वेलीचा फांदा लागू लागले. आईने फाला तोडावा. जेवढ्या फांद्या लागल्या त्याचा फाला ओरबाडा पूर्ण तोडता येत नाही. पुढे पुढे गेल्यानंतर जंगलामध्ये अनेक वर्षाचं वडाचं झाड होतं. मुलाने विचार केला आता इथे आपण आईला टेकन देऊन बसावं. आई कसं जिना मार्मिक दृष्टांत आहे. आईला पाठ देऊन वडाच्या झाडाखाली ते बसवलं. मुलगा वापस आला. 22 पावलं वापस आला आणि आल्यानंतर 23 पावलाला सुंदर असे पाला दिसला. फुलं दिसले छोटे छोटे. मुलगा विचार करतोय जंगलामध्ये पक्ष्याचा आवाज येत नाही. प्राण्याचा आवाज येत नाही. हा पाला कोणी तोडला. मागे वळून आला. 22 पावलं पुढे गेलेला आणि आईला विचारतो आई ग तुला एक विचारू का. आई बोलत नाही. मुलगा म्हणतो आई ग एक तुला विचारू का. आई मुलाकरता शब्द काढते. 90 वर्ष शरीर थकलेलं आहे. आजाराचं आहे. कष्टाचं शरीर आहे. आई म्हणते विचार बाळा विचार. काय विचारतो रे राजा विचार. तर मुलगा म्हणतो आई ग या जंगलामध्ये पक्ष्याचा आवाज येत नाही. प्राण्याचा आवाज येत नाही. हा वेलीचा पाला कोणी तोडून टाकला. त्यावेळेस ते मुलगा म्हणतोय आई मीच टाकला. आई म्हणते मीच टाकला. त्यावेळेस मुलगा म्हणतो आई का टाकला. त्यावेळेस आई म्हणते बाळा ऐक आता या जंगलामध्ये आता रात्री शिया फिरायला येत आहेत. वाघ फिरायला येत आहेत. आणि आता लक्षात ठेव माझी शपथ आहे तुला आता घरी रस्त्याला जाताना ज्या दिशेने पाला टाकलाय वेलीचा झाडाचा त्या दिशेने जा. इतर दिशेने जाऊ नको. कारण इतर दिशेने गेलास तो वाघ तुला खाऊन टाकेल. सिंह खाऊन टाकेल. माझी शपथ आहे तुला आता 90 वर्षाची या ठिकाणी मी शेवटचा श्वास तुझ्याकरता आनंदाने घेते. माझी शपथ आहे तुला. दुसऱ्या रस्त्याने तुझी पत्नी वाट बघत असेल. मुलगा वाट बघत असेल. मुलगी वाट बघत असेल. माझी शपथ आहे तुला ज्या दिशेला पाला टाकलाय त्याच दिशेने जा. इतरेतर दिशेने जाऊ नको. ऐका एकच पात्र असं आहे जगामध्ये निस्वार्थ पात्र आहे. तुकोबरायच्या भाषेमध्ये आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती लेकुराचे हित वाही माऊली चित्त म्हणून आजची जाण्यानं अतिशय मोठं दुःख या जाधव परिवाराला झालं. त्यांच्याबद्दल किती सांत्वन केलं किती बोललो तरी माझ्याकडे शब्द कमी आहेत. संप्रदायाच्या नियमानुसार फक्त 3 मिनिटामध्ये सेवा समारोप करायची आहे. अगदी कार्यकर्त्याच्या सगळे सज्जे तयार आहेत. काकपर्शी आपला झालेला आहे आणि अगदी अभंगाचं धावतंय. पहिल्या चरणाचा स्पर्श या ठिकाणी मी केलेला आहे. एकदा सर्वांनी हात वरती करा आणि हे प्रेमाने या ठिकाणी भजन करायचं आहे. विठोबा केला अवघियांचा उद्धार. आता नमस्कार शेवटीचा. शेवटच्या चरणात तुकोबराय सांगता अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ पाहिला. तुकोबराय सांगतात आता माझा शेवटचा नमस्कार या परिवाराला. तुका म्हणे केला अवघियांचा उद्धार. आता नमस्कार शेवटीचा. सर्वाला शेवटचा नमस्कार आहे. तुका म्हणे केला अवघियांचा उद्धार. आता नमस्कार शेवटीचा. सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मर्पणे शेवटीच्या. आजींच्या त्यांच्याबद्दल खूप बोललं. 2 तास बोललं तरी मला त्यांच्याबद्दल सांगणंसुद्धा वेळ कमी पडेल. अगदी सुंदर अशा जीवनयात्रा जगल्या. आदर्श माता हे आजी होत्या. दातृत्व आजीकडं होतं. दातृत्व मागाशी बोललो कधीच केंद्रीय महाराज संस्थांची गाडी आजींनी वापस पाठवली नाही. एवढं सांगेल. 4 मुलं अतिशय सुंदर असे आपले संसार करतात. या ठिकाणी 4ही मुलं काळ्या आईची शेते करतात. आणि पाटीलसुद्धा अतिशय लक्षात ठेवा या कुटुंबाचे नाते असेच स्वामीजी या ठिकाणी एवढे नाते. अगदी थोडं मला संपलं ठेवा. अगदी या कुटुंबानं पारमार्थिक माणसं जोडले. राजकीय माणसं जोडले आणि या ठिकाणी सेवा करणारे माणसं जोडले. सर्व धर्माशी या ठिकाणी त्यांचा संबंध आहे. सर्व धर्मसमूह ज्याला म्हटलं जातं. या ठिकाणी आजींनी खूप मोठं जीवनयात्रा जगत असताना मुलावर संस्कार केले. आणि तीच परंपरा माझ्या वडिलाची मिराशिगा देवा. तीच परंपरा समर्थपणाने 4ही मुलं चालवतात. ही आमच्याकरता आदर्शवत आहे. लक्षात ठेवा. बोलणं वेगळं असतं. कर्तृत्व वेगळं असतं. आणि 4ही मुलं
अतिशय सुंदर अशी या ठिकाणी आपली शेती करतात, व्यवसाय करतात. रामदास पाटील सुद्धा उत्तम प्रकारे परमार्थामध्ये सुद्धा या ठिकाणी उत्तम प्रकारे ते सेवा करतात. आणि विशेष त्यांचं भाग्य आहे की या गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्थांसारख्या गुरुवर्य महाराजांसारख्या महात्म्याच्या सांध्यात राहून काही श्रवण करता आलं. नवे नवे श्रवणच नाही तर संस्थांची सेवा विश्वस्त म्हणतोय सुद्धा एक या ठिकाणी संस्थांची सेवा करतात. पुन्हा नर्मदेकडक सुद्धा आईच्या आशीर्वादाने सुद्धा सगळे आईचे संकल्प झाले. परिक्रमासुद्धा आईने नर्मदा गाडीत केली डोळ्यासमोर. ही त्यांच्या जीवनात सर्वात महत्त्वाची पुण्याची शिदोरी असेल. आईचे कुठलेही संकल्प शिल्लक राहिले नाहीत. दात्रोताबद्दल मी एक परिवाराला विनंती करणार आहे की लक्षात ठेवा, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आज या ठिकाणी दात्रोताबद्दल बोलत असताना चारही मुलाला मी विनंती करणार आहे. नावा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी भाव अक्षराची गाठी. सुरत असे किरत बडी बिन पंख उड जाय सुरत तो जाती हे किरत कभी न जाय. आणि त्यामध्ये जागतिक कीर्तीचे एक मंदिर होत आहे. ज्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत 211 फूट हाईटचं मंदिर आहे. 211 फूट. महाराज सर्व ज्ञानेश्वरी कोरून झाली. आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपतींच्या किंवा पंतप्रधानांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने उपस्थितीमध्ये भव्य दिव्य अगदी होणार आहे. त्याच्याकरता मी सर्वांना विनंती करणार, त्यापेक्षा परिवाराला आज विनंती करणार आहे. आपण गेलात आपण जाणार आहे, आपली आई गेले आपण जाणार आहे. पण जवळ हे चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू. चंद्र सूर्य तोपर्यंत कीर्ती त्या अमर राहणार आहे. एक आईच त्या पूर्ण आपण जाणार आहेत पण दातृत्वानं माणसं अमर राहत असतात. तर विनंती असेल, अनेक लोकांनी खूप मोठी मदत केली आहे. इकडे सांगवीचे आमचे या ठिकाणी घुमरे परिवार 3 लाख रुपये दिले. इकडे सालके मावशी कोपरगाव त्यांनी सुद्धा आपल्या पतीच्या स्मरणार्थ 3 लाख रुपये ज्या भाविकाने दिले त्याचं भिंतीवर नाव लावलेलं आहे. ज्याने 1 लाख रुपये दिले त्याचं नाव लावलेलं आहे. ज्याने सामुदायिक 1 लाख दिले त्याचं सामुदायिक नाव लावलेलं आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी मार्बलवर कोरली. 3,62,00,000 रुपये वडली व ज्ञानेश्वरी कोरायचा खर्च आलेला आहे. आणि त्या कामाकरता खूप मोठे लोकांचे योगदान. धारणगावचं तर विशेष महत्त्वाचं, गावकऱ्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. पाटील जाधव परिवाराचं सहकार्य आहे. एक जाता जाता विनंती करणार आहे, आपण सुद्धा ताईच्या स्मरणात लक्षात ठेवा या ठिकाणी सुरत अशी किरत बडी आपण जाणार आहेत. आपण आज आहे उद्या आहे पण नाव ताईचं अमर राहणार आहे. आणि अगदी आता दिवस ताईच्या कृपेने चांगले आहेत, नातूसुद्धा चांगले आहेत. प्रत्येकाने थोडंसं केलं तर या ठिकाणी चौघांनी ठरवलं आहे या ठिकाणी एक भिंतीचा खर्च 2 टप्प्यात 3 टप्प्यात 4 टप्प्यात. कारण या ठिकाणी आपलंसुद्धा नाव तिथे या ठिकाणी प्रत्येकाने सामुदायिक असेल वैयक्तिक असेल बरं का पाटील. सर्वला माझी विनंती परिवाराला की आपण चौघांना जसं आता विभक्त होतो तसं आपण वाटून घ्यायच्या देणग्या. एक 2 वर्षात 3 वर्षात एक भिंत अर्धी भिंत सामुदायिक आईच्या स्मरणार्थ वडिलाच्या स्मरणार्थ. अतिशय निष्ठा ताईची होती. कितकी निष्ठा होती त्र्यंबकेश्वरच्या वारीवर. एकच उदाहरण सांगेल, आता 11 तारखेला आम्ही त्र्यंबकेश्वरची वारी केली. 11-12 ऑगस्टला काल श्रावण महिन्यात 8,500 लोक होते. तरी ताईने तिथे श्यामभाऊकडे 1100 रुपये पाठवले. जा मला येणं होत नाही अन्नदानामध्ये टाक. 1100 रुपये. आता 7,500 लोकांची ब्रह्मगिरी परिक्रमा संस्थांच्या माध्यमातून नाशिकाला माहीत आहे. आपल्या गावकऱ्याला सर्वाला माहीत आहे. लक्षात ठेवा, वेगळं काही बोलायची गरज नाही. तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये नितांत श्रद्धा ताईची होती बरं का. नातू ताईचे नातू सगळे लक्ष द्या. आता माझ्याकडं उरका नका म्हणून लक्ष द्या. अगदी सुंदर. आपण सुद्धा मला माहीत आहे बोलायची गरज नाही पण लोकाला एक आपलं ताईचं नाव तिथे लागावं म्हणून या ठिकाणी एक भिंत आपण या ठिकाणी कैलास स्वर्गीय गंगा भागीरथी कस्तुरबाई राधाकिसन जाधव यांच्या स्मरणात परिवाराने विचार करा. आज संध्याकाळी एक भिंत नाही जमली तर अर्धी भिंत 1.5 लाखाची बरं का. साहेब सर्वांनी या ठिकाणी मला सांगितलं सकाळीच फोनवर की महाराज तुम्ही सांगाल ती आम्ही ऐकणार आहेत. कारण मी का बोललो त्यांनी मला सूचना दिली परिवाराने त्यांच्या नातूने. यांना कोणालाच माहीत नाही 4 भावाला. या ठिकाणी तुका म्हणे एका मरण्याचे सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आणीमध्ये चाललेल्या जागतिक कीर्ती करता ज्ञानेश्वरी मंदिरा करता आईच्या स्मरणात वडिलाच्या स्मरणात आणि आपल्या आजीच्या स्मरणार्थ या ठिकाणी गंगा भागीरथी कस्तुरबाई राधा किसन जाधव परिवारातर्फे अण्णा 3 लाख रुपयाची देणगी ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये केंद्रीय महाराज संस्थान दिली. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करा. पैसे 3 टप्प्यात द्या 4 टप्प्यात द्या. एका टप्प्यात द्या. आम्ही घ्यायलाच बसलोय फक्त मंदिराकरता वैयक्तिक नाही. तर या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. एक भिंतीचा खर्च केंद्रीय महाराज संस्थानला सर्वांनी दिल्याबद्दल जाधव परिवाराचं नातूपासून मला माहिती नाही सर्वांना धन्यवाद देतो.
तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची वरे कीर्ती मागे. आज झालेली कीर्तन रूपी सेवा ताईंच्या चरणी सेवा समर्पित करत असताना अतिशय मोठं दुःख आम्हाला होत आहे. आता ताई आम्हाला भेटणार नाहीत. अतिशय काल महाराजांनी सांगितलं, मुंडे महाराजांनी, की अंगा खांदा सर्वाचा लाड करणाऱ्या ताई होत्या, ती गेल्याने अतिशय मोठं दुःख यांना झालं. किती जरी बोललो आता ते शब्द फक्त माझ्याकडे आहेत. त्यांचं दर्शन होणार नाही. फक्त एवढं दर्शन आहे, शरीराने ते गेले असतील, संस्काराने ते अमर आहेत. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. सर्वांना विनंती असेल की ताईंबद्दल खूप मोठे जाणते लोक आहेत, इथे एवढे बोलणार आहेत ते आम्हाला विचार नाही. आणि एवढे माणसं आलेत पारमार्थिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील. आज महाराज जागा पुरवणार. मला माहीत असतं तुम्ही शेड टाकणार आहेत तर दुप्पट शेड टाकायला लावलं असतं मी. एवढा समाज खाली बसला आहे, एवढा समाज खाली बसतोय आणि एवढा सुंदर असा सभागृह तुम्ही गावकऱ्यांनी केला. आणि याही एवढे माणसं वर आहेत, माझी दृष्टी कमी पडते. एवढा समाज रस्त्याच्या पलीकडे उभा आहे. तर हे कारण काय असेल तर लक्षात ठेवा, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उत्तमची उरे कीर्ती मागे. आईंची सेवा होती. हे परिवार सर्व समाजाची सेवा करणारा परिवार आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आणि विनंती असेल की आपण यापर्यंत असंच प्रेम ठेवा. झालेली पुनश्च एकदा कीर्तन रूपी सेवा गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या चरणी आणि ताईंच्या चरणी सेवा समर्पित करत असताना राजकीय क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील एवढे दिग्गज लोक या ठिकाणी आहेत. जिल्ह्याच्या बाहेर केंद्रीय महाराज संस्था, सर्व दिंडी क्रमांक 43 असे बरेच लोक, कोपरगाव बाहेरून सर्व अनेक लोक जिल्ह्यातील आपण सुद्धा आले, त्यांना धन्यवाद देतो. आणि एवढंच शेवटचं वाक्य की लक्षात ठेवा, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करा आणि आनंद त्यांना द्या, हीच विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सर्वांना धन्यवाद. वेळ कमी असल्यामुळं सर्वांनी वाटून खायचं असतं. आता चाल न घेता विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल